नंतर आणखी काही टेक्निक आहेत डेप्थ ऑफ ॲनास्थेशियासाठी. कंप्रेस्ड स्पेक्ट्रल ॲनालिसिस. तर काहीतरी टर्म वापरल्या त्याने, सुपर इम्पोज्ड लिनियर प्लॉट्स. तर कंप्रेसिंग इट्स फ्रिक्वेन्सी स्पेक्ट्रम इंटू सिम्प्लिफाईड ग्राफिकल डिस्प्ले. तर फ्रिक्वेन्सी दिसते, पॉवर दिसते, कंप्रेस्ड प्लॉट दिसतो. तर याच्यामुळे जर लो फ्रिक्वेन्सी असेल तर डीप ॲनास्थेशिया आहे, हाय फ्रिक्वेन्सी असेल तर अराउजल आहे. लो फ्रिक्वेन्सी इज डीप, हाय फ्रिक्वेन्सी इज अराउज्ड. नंतर सेरेब्रल फंक्शनल मॉनिटर. बायपॅरायटल किंवा बायटेम्पोरल लीड असते, ती ओव्हरऑल कॉर्टिकल ॲक्टिव्हिटी चेक करते. नंतर एन्ट्रॉपी आहे, हे बिससारखंच आहे. त्याच्यात दोन येतात, RE आणि SE येतात. स्टेट इज फॉर EEG, रिस्पॉन्स इज वाय फ्रंटालिस मसल. EMG आहे, तर EEG आणि EMGचं कॉम्बिनेशन आहे. आणखी पण काही पॅरामीटर्स पण कधी बघितले नाही. बर्स्ट सपरेशन रेशिओ इंडेक्स आणि रिप्रोड्युसिबल हिप्नॉसिस इंडेक्स. बर्स्ट सपरेशन रेशिओ इंडेक्स, रिप्रोड्युसिबल हिप्नॉसिस इंडेक्स. हा पण बेससारखाच 40 to 60 मध्ये ठेवायला लागतो. जर स्टेट एन्ट्रॉपी कमी आहे म्हणजे EEG आहे, आणि मग तुम्ही ॲडिशनल डेप्थ वाढवा. SE इज लो बट RE इज हाय. म्हणजे EEG कमी आहे परंतु RE आहे, तर मसल रिलॅक्सेशन द्यावं लागेल, ॲनाल्जेसिया द्यावं लागेल. कारण की EEG ब्रेन शांत आहे, मसल शांत नाही होते, तर मग ॲनाल्जेसिया आणि मसल रिलॅक्सेशन द्या. तर एन्ट्रॉपी त्याने लिटरली घेतलं आहे, अमाऊंट ऑफ डिसऑर्डर. तर जसं ॲनास्थेशिया देतो आपण तसं कॉम्प्लेक्सेस रेग्युलर होतात आणि खूप झालं की 0 होतात किंवा आयसोइलेक्ट्रिक होतात. तर हा पण एक बिससारखा प्रोसेस्ड EEG आहे आणि EMG आहे फ्रंटालिसचा. अल्गोरिदम वापरून मग एक काय म्हणतात युनिटलेस व्हॅल्यू येते 40 to 60. सेम लाईक बिस.